जळगावच्या ग्रामीण भागामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवायला सुरुवात झालेली आहे। नागरिकांची अचानक गर्दी वाढल्यामुळे आता जो पेट्रोल डिझेलचा साठा 2 ते 3 दिवसांपर्यंत पुरत होता तो आता या ठिकाणी एकाच दिवसात संपत असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण आता जळगावच्या कुसुंबा परिसरातील विमानतळानजीक असलेला पेट्रोल पंपावर आहोत आणि हा भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय दृश्यांमध्ये या ठिकाणी फलक लावण्यात आलेला आहे की पेट्रोल डिझेल या ठिकाणी बंद आहे। गेल्या काही दिवसांपासून जे आहे नागरिकांमध्ये वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या। त्याच्यानंतर दुसरीकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील त्यामुळे नागरिक जे होते मर्यादेपेक्षा जास्त या ठिकाणी पेट्रोल भरून घेत असल्याने पेट्रोल पंपांवर गर्दी पाहायला मिळत होती आणि त्याचा परिणाम आता ग्रामीण भागातल्या देखील पेट्रोल पंपावर उतरताना पाहायला मिळतो आहे। जळगाव शहरालगत कुसुंबा गाव आहे आणि त्या कुसुंबा गावालगत हा असलेला महामार्गालगत हा पेट्रोल पंप आहे। मात्र या पेट्रोल पंपावरचा पेट्रोल डिझेलचा साठा जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी संपलेला आहे। त्यामुळे आता कुठेतरी जे आहेत वाहनधारक जे आहेत या ठिकाणी येऊन चौकशी करतात, मात्र पेट्रोल डिझेल मिळत नसल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण या ठिकाणाहून माहिती जाणून घेतली असता कंपन्यांनी जी नवीन पॉलिसी सुरू केलेली आहे की सुरुवातीला ॲडव्हान्स पेमेंट जमा करा आणि त्यानंतरच पेट्रोल डिझेलचा साठा मिळेल। त्यामुळे आता सुरुवातीला पैसे जमा करावा लागत आहे आणि त्यानंतरच पेट्रोल डिझेलचा साठा मिळतोय। त्यामुळे कुठेतरी जे आहे आता पेट्रोल पंप चालकांना जे आहे सुरुवातीपासूनच आता आधी पैसे भरावे लागतात आणि त्यानंतरच माल मिळतोय। त्यामुळे अशा पद्धतीने माल मिळण्यास विलंब होत असल्यामुळे कुठेतरी आता पेट्रोल पंप बंद जे आहे या ठिकाणी ठेवण्याची वेळ आलेली आहे। या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे। वाहन चालक येत आहेत मात्र वाहन चालकांना पेट्रोल डिझेल मिळत नाहीये, त्या रिकाम्या हाताने या ठिकाणाहून परतत असल्यानं पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आजपासून देशामध्ये पेट्रोल डिझेलचे दरामध्ये वाढ झालेली आहे। तर दुसरीकडे जे आहे पेट्रोल कंपन्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत की आधी ॲडव्हान्समध्ये रक्कम भरा आणि त्यानंतरच पेट्रोल डिझेलचा साठा मिळेल, यामुळे आता कुठेतरी पेट्रोल पंप चालकांना समस्यांचा सामना करावा लागत असून पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।